Hello everybody and welcome again to another lecture of Learn with Vidhi. In today's lecture we are going to see power. Power हा शब्द आपण नेहमी म्हणतो की येस पॉवर लिफ्टिंग, ह्याची पॉवर जास्त आहे. सो कॅन यू युअर फादर क्लाइंब स्टेअर्स ॲज फास्ट ॲज यू? तुमचे बाबा किंवा आजोबा हे तुमच्या एवढे फास्ट पायऱ्या चढू शकतात का? तर नाही. विल यू फिल द ओव्हरहेड टँक विथ द हेल्प ऑफ बकेट और इलेक्ट्रिक मोटर? मी तुम्हाला म्हटलं की अगदी सोपं आहे, विहीर आहे, विहिरीतनं पाणी काढायचं. तुम्ही काय कराल? मोटरने पाणी काढाल की त्या जुन्या पद्धतीने काढाल? किंवा वरती पाणी आहे आणि त्या पाणी ओव्हरहेड टँक आहे, तिला तुम्हाला भरायचं आहे, तर तुम्ही बकेटने भराल की एखादं मोटर लावून भराल? सपोज राजेश्री, यश अँड रणजित हॅव टू रीच द टॉप ऑफ द स्मॉल हिल. राजेश्रीने कारने गेली, यश सायकलने गेला आणि रणजित चालत गेला. मग कोण शेवटी येईल? तर नक्कीच रणजित येणार. सो द वर्क डन इन ईच ऑफ दिस एक्झाम्पल, काम तर सगळीकडे केलं आहे, सेम काम केलं आहे, बरोबर की नाही? बट टाईम टेकन टू परफॉर्म द वर्क इज डिफरंट. तर अगदी हे एक्झाम्पल राजेश्री, यश आणि रणजित. राजेश्री ही तेवढेच किलोमीटर गेली आहे, यशही तेवढाच गेले आणि रणजितही तेवढाच गेले, पण वेळ फरक काय आहे? तिघांनी वेगळ्या गोष्टी वापरल्या. एक गाडीने गेला, एक चालत गेला, एक सायकलने गेला आणि त्याच्यामुळे त्यांना वेळ वेगळा लागला. काम तेच पण वेळ वेगळा, म्हणजेच काहीतरी वेगळा कन्सेप्ट आहे. जेव्हा आपण म्हणतो की द फास्ट और स्लो रेट ऑफ वर्क डन, जेव्हा आपण रेट हा शब्द आणतो की म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम आपण डिसाईड करतो, इट इज पॉवर. सो पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. फॉर्म्युला आहे हा पॉवरचा, लक्षात ठेवा. इट इज द रेट ॲट विच वर्क इज डन. ज्या रेटमध्ये तुम्ही काम करता, या टायमिंगमध्ये इज वर्क. सो पॉवर इज वॉट? वर्क अपॉन टाईम. फॉर्म्युला लक्षात घ्या, वर्क अपॉन टाईम, डब्ल्यू अपॉन टी. एस आय युनिट काय आता? वर्कचं जूल. त्याच्यामुळे पॉवरचं युनिट आहे जूल पर सेकंड, पण आपण असं न वापरता वॅट वापरतो. काय वापरतो आपण? वॅट. सो 1 वॅट इज 1 जूल पर सेकंड. इन इंडस्ट्रियल युनिट्स फार हाय लागतं, त्याच्यामुळे हॉर्स पॉवर वापरतात. 1 हॉर्स पॉवर इज 746 वॅट. माहिती असेल तुम्हाला, 10 वॅटचा बल्ब आहे, 0 वॅटचा बल्ब आहे. सो दॅट इज व्हॉट इज वॅट. हे लक्षात ठेवा, फिल इन द ब्लँक्सला वगैरे येऊ शकतं. द युनिट ऑफ एनर्जी फॉर कमर्शियल यूज इज किलोवॅट आवर. सो 1000 जूल वर्क परफॉर्म्ड इन 1 सेकंड इज 1 किलोवॅट आवर. कसं लिहिलं आहे बघा, 1 किलोवॅट आवर इज 1 किलोवॅट इंटू 1 आवर. 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट, ठीक आहे. 1 आवर म्हणजे किती सेकंड असतात? 3600 सेकंड्स. मल्टिप्लाय केलं, सो दिस इज युअर आन्सर. जस्ट 3.6 मल्टिप्लाय बाय 10⁶ आपण जूल केलं, किंवा 36 मल्टिप्लाय बाय 10⁵ केलं तरी चालेल. इलेक्ट्रिसिटी जी आपण घरात, तुम्ही सेकंड इयर्स इलेक्ट्रिसिटी तुमचं बिल बघायचं आहे आणि युनिट तुमचं बघायचं आहे. युनिट कसं म्हणजे आपण म्हणतो 10 युनिट आलं बिल, 20 युनिट आलं, ह्या महिन्यात जास्त आलं, त्या महिन्यात कमी झालं, ते कशावर आहे? 1 युनिट मीन्स 1 किलोवॅट आवर. ओके, हे सायंटिस्टचं आहे, तुम्ही वाचायचं आहे. वॅट म्हणून, जेम्स वॅट, ही वॉज अ सायंटिस्ट बिकॉज ऑफ विच वी हॅव गिवन द नेम वॅट. ओके, सॉल्ड एक्झाम्पल्स बघा. स्वराली टेक्स 20 सेकंड टू कॅरी अ बॅग. 20 सेकंड म्हणजे टाईम झाला आधीचा. टी इज इक्वल टू 20 सेकंड. टू कॅरी अ वेइंग 20 kg, 20 kgची बॅग आहे. हाईट 5 मीटर. 5 मीटर काय तिची हाईट. सो त्यांनी 40 सेकंड केलं आहे चुकून. दॅट शुड बी 20 आयदर, किंवा इकडे तरी 40 करून टाकूया आपण क्वेश्चन. तर फोर्स काय अप्लाय केलं? एम इंटू जी. मास किती आहे? 20. आधी युनिट सेम आहे ना, एम के एसमध्येच आहे, म्हणजे एस आय युनिटमध्ये काय प्रॉब्लेम नाही. सो 20 मल्टिप्लाय बाय 9.8. 9.8 कुठनं आलं? येस, ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मल्टिप्लाय केलं, आन्सर 196 न्यूटन. द वर्क काढायचं आपल्याला, काय फोर्स नाही काढायचा आहे. वर्क इज वॉट? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे वर्क काढायला आधी फोर्स पाहिजे माहिती, तो आधी काढून घेतला. फोर्स काय? 196 मल्टिप्लाय बाय 5. 5 इज डिस्प्लेसमेंट, 5 मीटर होतं. सो 980 जूल. आता मला पॉवर काढायची आहे, म्हणजे पॉवर काढायला मला आधी वर्क माहिती पाहिजे आणि वर्क काढायला मला फोर्स माहिती पाहिजे. वर्क अपॉन टाईम. वर्क किती झालं? 980 डिवायडेड बाय 40. सो 980 डिवायडेड बाय 40, 24.5 वॅट. एवढी पॉवर लागणार आहे. तुम्ही काढू शकताय. मला एखादी वस्तू एवढ्या वजनाची आहे, ती मला एवढ्या हाईटला उचलायची आहे, मला एवढा वेळ लागत असेल तर काय माझी पॉवर लागते? बघा, ट्राय करा. A 25 watt electric bulb
25 वॅटचा एक इलेक्ट्रिक बल्ब आहे, ठीक आहे, इज यूज फॉर 10 आवर्स, 10 तासांसाठी मी वापरला. हाऊ मच इलेक्ट्रिसिटी इज कन्झ्युम, पॉवर किती म्हटली आहे 25 वॅट आहे. वर्क काय इज इक्वल टू 0.025 किलो वॅट. नाही सॉरी, हा कॉमा नाही पाहिजे, हा वर्क नाही आहे, हे काय आहे 25 वॅटला मी फक्त कन्वर्ट केलेलं आहे किलो वॅटमध्ये. 0.025 डिवाइड बाय 1000 केल्यामुळे तो किलो वॅट झाला. एनर्जी कन्झम्पशन म्हणजे पॉवर मल्टिप्लाय बाय टाईम, फॉर्म्युला आहे पॉवर मल्टिप्लाय बाय टाईम. पॉवर किती होती 0.025 आणि टाईम 10 आवरमध्ये हवं आहे ना आपल्याला ते, म्हणून ते मी इथे 10 घेतलं आहे. नाही तर जर बाकीचे असे कुठले एक्झाम्पल असते तर मी टाईमला सेकंडमध्ये कन्वर्ट केलं असतं, पण इथे मला कन्झम्पशन हवं आहे डेली बेसिसचं. सो एनर्जी 0.25 किलो वॅट आवर. असेच हे बघा एक्सरसाइज बघा, राईट डिटेल्ड आन्सर दिलेला आहे त्यांनी इथे. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी. हे सगळे तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचे आहेत वहीमध्ये, क्लासवर्कमध्ये, आणि क्लासवर्क तुमची अपडेट कंप्लीट करून ठेवायची. ॲक्टिव्हिटी काही दिलेल्या आहेत आणि इथे काही एक्झाम्पल्स आहेत. ओके, प्रोजेक्ट वर्क आहे. प्रोजेक्ट वर्क पण स्टडी द वेरियस इन्स्टन्सेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी यू सी अराउंड यू अँड डिस्कस देम इन युअर क्लास. हे तुम्ही डिस्कस करू शकताय, घरी तुम्ही डिस्कस करा, तुमच्या पॅरेंट्सबरोबर डिस्कस करा. घरात वापरल्या जाणाऱ्या वेगळ्या वेगळ्या जे सगळे इक्विपमेंट्स आहेत त्यांची ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी कशी होते. सो थँक्यू.